कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आदित्य सर मला परत घेऊन जायला इथपर्यंत आले। मागच्या वेळी ते मला घरला परत घेऊन जायला आले होते, पण त्या वेळी गोष्ट जरा वेगळी होती। आता मला काहीतरी वेगळंच वाटलं। मागच्या वेळी त्यांच्या नजरेत मला मैत्री दिसली होती, पण या वेळेला मैत्रीपेक्षा काहीतरी वेगळंच जाणवलं मला। आदित्य सरांच्या नजरेत मला माझ्यासाठी प्रेम दिसतं। पारू लगेच वाहवत जाऊ नकोस। कुठल्या बी भावनेला प्रेमाचं नाव देऊ नकोस। हे प्रेम नाही तर काय आहे मग? तुला खरंच वाटते का ग की हे प्रेम आहे? का प्रेमाच्या नावाखाली स्वतःचा स्वार्थ साधायचा आहे तुला? पारू एकदा विचार कर, एकदा लोकांचा विचार कर। तुझ्या आणि आदित्य सरांच्या नात्याकडे लोक कुठल्या नजरेनं बघतील याचा विचार कर। लोक तुझ्या बाला किती नावं ठेवतील याचा विचार कर। एवढंच नाही पारू, देवी आई आदित्य सरांसोबत बोलणं बंद करते। उद्या आदित्य सर देवी आईंना लगीन करण्यासाठी मनवतील बी, पण त्यामुळे तुम्ही दोघं आयुष्यभर सुखी राहू शकाल? मुळात तुझी लायकी तरी आहे का पारू त्यांच्या घरची सून व्हायची? लायकीचं माहित नाही मला, पण आदित्य सरांवर माझं लई प्रेम आहे। मी नाही जगू शकत त्यांच्याशी। हेच तर म्हणते ना मी, तू फक्त स्वतःचा विचार करतेस, फक्त स्वतःचा स्वार्थ बघतेस तू। अगं आदित्य सरांवर प्रेम करायला तुला त्यांच्यासोबत राहायची काय गरज आहे? त्यांना त्यांचं आयुष्य जगू दे सुखानं। ना एकत्र राहणं, सोबत राहणं म्हणजे प्रेम नसते, त्याला प्रेम नाही म्हणत। सावध हो, एकटीच्या आनंदासाठी तू समद्यांना दुखावू नाही शकत पारू। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।